नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ चिखल्या. डाळ चिखल्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने बोलतात. डाळ चिखल्याला दाल चकोल्या असंही म्हणतात. वरण फळ म्हणतात. डाळ फळ म्हणतात. डाळ ढोकली म्हणतात. गुजराती लोकांची तर ट्रेडिशनल थाळीच असते ही. आणि विदर्भाचे तर स्पेशल मेनू आहे. आपल्या महाराष्ट्रातही खूप आवडीने खातात. आणि बनवायला एकदम सोपं, पटकन होणारं आणि चवीला भन्नाट असं लागणारं. चला तर मग आपण बनवूया आज डाळ चिखल्या. त्याच्यासाठी आपल्याला कुकर लावायचं आहे. कुकर लावण्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी घालायचं आहे कुकरला. गॅस फुल करून पाणी उकळी आल्यावर आपल्याला डाळ स्वच्छ धुवून त्याच्यात टाकायची आहे. मी घरची डाळ वापरली आहे. ती थोडी सालीसकट, कारण तिची चव थोडी वेगळी लागते म्हणून मी सालीसकट वापरली आहे. मी वरणाची डाळ नाही वापरली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल टाकून त्याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्याला कुकर लावून द्यायचं आहे. झाकण लावून 10-15 मिनटं. जर का तुम्हाला डाळ गळू द्यायची नसली तर 10 मिनटं भरपूर होता, पण आपल्याला डाळ गळवायची आहे म्हणून 15 मिनटं आपण कुकर ठेवू मीडियम आचेवर. 15 मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि ते वरणासारखं रवीने घोटून घेऊ. तोपर्यंत आपल्याला कणिक घ्यायची आहे चिखल्या बनवण्यासाठी. आपण किती लोक आहे? 2 लोक असणार तर 5 पोळ्यांची कणिक तुम्ही घ्यायची आहे. 5 पोळ्या बनतील इतकं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात आपण लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण आपल्या चकोल्या स्वादिष्ट लागायला पाहिजे म्हणून. त्याच्यात थोडं तेल घालून त्या आपण कणिकसारखं मळून घेऊ. जसं आपण पोळ्या बनवतो तसंच अगदी मळायचं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. पोळ्या बनवताना जसं करतो तसंच. चला तर मग आपण ते आधी सर्व एकत्र करून घेऊ. व्यवस्थित तेल टाकल्यामुळे गाठी बनतात, त्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे. माझ्या मुलाला तर खूप आवडतं. तो म्हणत होता, मम्मी मी पण बनवतो. नंतर गेला तो. लहान पोरं अगदी आवडीने खातात. लहान पोरांना जेवायचे वांदे असतात खूप, हे खाय ते खाय करावं लागतं, पण असं काही बनवलं की पोरं आवडीने खाता. अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. शेवटी थोडंसं तेल टाकून आपल्याला तेलात मळून घ्यायची कणिक, जेणेकरून हाताला चिटकत नाही आणि परातीलाही चिटकत नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ टाकून घ्यायचं आहे. त्याला तेल नाही लागत लावायला, नुसतं पीठ आणि कणिक. अशा पद्धतीने आपण एक कापड टाकून घ्यायचं आहे आणि त्या कापडवर त्या चकोल्या कापून टाकायच्या आहे. ताटात टाकल्या तर त्या सगळ्या चिटकता, नाहीतर एवढे मोठे ताट लागतात, 3-4 ताट लागून जातात. त्याच्यापेक्षा एक स्वच्छ धुतलेला कापड घ्यायचा, त्याच्यावर टाकून द्यायच्या कापून. पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे गोल. तुम्हाला गोल आवडत असतील गोल लाटा, चौकटी आवडत असतील, ज्या आकाराच्या आवडत असतील त्या आकाराच्या लाटा. लाटल्या कशाही तर कापल्यावर राहतं ते, आपल्याला कशा पाहिजे.
अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे बारीक आणि छोटे छोटे असे कापून घ्यायचे. जास्त मोठे कापायचे नाही, कारण ते आपण जेव्हा टाकू वरणात तेव्हा त्या मोठ्या होतील. अशा पद्धतीने मी चौकटी कापते. तुम्हाला आवडेल तसे तुम्ही कापू शकता, षटकोनी वगैरे, तिरके तारके, गोल. तुम्हाला गोल कापायचे असतील तर तुम्ही एखादं तुमच्याकडे ग्लास असेल छोटा किंवा कशाचं झाकण असेल त्याच्याने तुम्ही कापू शकता. हे अगदी सोपं असतं आणि बघायलाही छान वाटतं, म्हणून मी अशाच कापते. एक एक उचलून आपल्याला कापडावर टाकायचे आहे. सगळेच एकसोबत टाकले तर ते चिटकून जातील. ते चिटकायला नको, शिजायच्या वेळेस ते कच्चे राहून जातात, म्हणून एक एक वेगळे करून टाकायचे. फार वेळ नाही लागत, पटापट केले तर. आपलं वरणही झालंय, त्याला आपण रवीने घोटून घेऊ. ते साईडला ठेवून देऊ. सगळ्या पोळ्या लाटून झाल्यावर आपण कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेऊ. आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात 3-4 चमचे तेल टाकायचे. त्यात आपण मोहरी घालू. तेल तापलं का बघू, आधी 2-3 मोहरी टाकून बघू. तडतडले तर समजायचं तेल तापलं, नाही तडतडल्या तर समजायचं वेळ आहे अजून. आता आपलं तेल तापतंय. मोहरी टाकू. लगेचच जिरं टाकू. लसूण, कांदा टाकू. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर टमाटे टाकू. मीडियम आचेवर कांदा परतवायचा आहे, नाहीतर तो जळून जातो. कांदा ब्राऊन होतोय तितक्यात आपण टाकले टमाटे. टमाटे थोडे गळत आहे, तोपर्यंत बारीक गॅस करून आपल्याला लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला अर्धा चमचा आणि धना पावडर 1 चमचा टाकू. ते एका याच्यात काढून घेऊ. शेंगदाणे टाकायची आठवण पडली होती. कांदा टाकला त्याच वेळेस आपण शेंगदाणे टाकायचे, म्हणजे ते तेलात छान परतले जातात. आता आपण टाकू तिखट, गरम मसाला, धना पावडर. कमी गॅस करून ठेवायचा. तेलात थोडंसं तिखट होऊ द्यायचं. थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं पाणी घातल्यानंतर त्याला तेल सुटू द्यायचं. छान अशी उकळी येऊ द्यायची. या स्टेजला तुम्ही वरण टाकू शकता. याच्यात घोटलेली डाळ तुम्ही याच्यात टाकायची. आमच्याकडे पातळ करता, म्हणून मी आधी थोडं पाणी टाकते. तुमच्याकडे पातळ आवडत असेल तर पातळ करा, नसेल आवडत तर थोडं पाणी कमी करा. हळद टाकू. अजून थोडं पाणी वाढवायचं.
चवीनुसार मीठ घालू. चिखल्यांमध्ये आपण मीठ घातलेलं असतं म्हणून पाण्यात थोडं मीठ कमी घालायचं. पण कणिक मळताना मीठ घातलं होतं. या स्टेजला मी वरण टाकलं त्याच्यात. ते हलवून घ्यायचं व्यवस्थित. उकळी आल्याशिवाय आपल्याला चकोल्या टाकायच्या नाही आहे त्याच्यात. छान अशी एक उकळी आली की मग आपण त्याच्यात चकोल्या टाकायला सुरुवात करू. त्याही एक सोबत नाही टाकायच्या, एक एक करून टाकायच्या. आता उकळी आली आहे. छान अशा एक एक चकोल्या टाकू आपण त्याच्यात आणि अधूनमधून हलवत राहू. जास्त उकळी आली असेल तर गॅस कमी करा आणि चकोल्या टाकल्यानंतर ते थंड होतं म्हणून थोडा गॅस वाढवायचा, कमी करायचा. पण उकळीतच आपल्याला त्या टाकायच्या आहे. जर का उकळी थांबली तर ते एकमेकांना चिटकून जातील. अशा पद्धतीने आपण सगळ्या चकोल्या त्याच्यात टाकू आणि अधूनमधून 2-2 मिनिटांनी टाकताना हलवायचे, नाहीतर ते खाली लटकतात. आपल्याला 10 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे 10 मिनटं नसतील तर 5-7 मिनटं जरी शिजवलं तरी भरपूर आहे. अशा पद्धतीने आपण ते छान असं 10 मिनटं शिजवलं. तोपर्यंत सॅलेड कापून घेऊ आणि 10 मिनटानंतर गॅस बंद करून देऊ. आता बघू शकता कोशिंबीर घालू आपण त्याच्यात. कोथिंबीर व्यवस्थित टाकून द्यायची. खमंग वास येतोय, असं वाटतंय केव्हा खायचं. खूप छान असा वास आलाय. थँक्यू फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी आपण आपल्यासाठी घेऊन येऊ. खात रहा, मस्त रहा.